आमचा आबा मला लहानपणी महाराजांच्या गोष्टी सांगायचं, मग त्यात सांगायचं की अन्याय कधीच सहन करायचा नाही आणि डोक्यात एकदम फिट्ट बसले ते। त्यामुळे असं काय घडलं की बडाबडा बोलायला लागतो आणि म्हणूनच सगळ्यांनी असं वाटतं की मी खूप बोलतो, उलट उद्धट बोलतो। आता गावाकडची गोष्ट वेगळी होती, म्हणजे तिकडची सगळी मला लहानपणापासून ओळखत होती, त्यासनी माझा स्वभाव माहित होता। चांगलं वाईट काय बोललो तर ते समजून घ्यायचे, कारण त्यासनी त्याच्या मागचा भाव माहित होता ना। आता इकडे राहायचं म्हटल्यावर जरा स्वतःत बदल करायला पाहिजे मला, आणि अभ्यासाकडे बी लक्ष द्यायला पाहिजे। मी हळूहळू करेन सर सगळे बदल। त्यामुळे इतरांसाठी तुला बदलायची काहीच गरज नाही आणि त्यांच्यासारखं होण्याची तर अजिबात नाही। आज तुमचं काहीच चुकलेलं नाहीये, त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका। आणि कमळी, तू चिखलात उगवलेल्या कमळासारखी आहेस, सो कायम अशीच राहा। तुझ्यासारखी माणसं इथे शहरात खूप रेअरली बघायला मिळतात। येतो आम्ही सर। कमळे, माझंच चुकलं, उगाच आपण त्या ऋषी सरांच्या घरी गेलो। कमळे, मला माहित आहे तुला लय वाईट वाटतंय, पर मी एक बोलू काय? निंगे, मला माहित आहे तू काय बोलणार आहे, त्यामुळे गप झोप। अगं कमळे, तसं काय बी नाही, ऐकून तर घे। ऋषी सरांच्या घरातल्यांचा राग आपण ऋषी सरांवर का काढायचा? तुला तर माहितच आहे ऋषी सर किती चांगलं आहेत ते। असतील, पण ते आपल्यासारखे गरीब नाही, चांगले श्रीमंत आहेत। हा, मग त्याचा काय संबंध? ए बाई, तू कशाला माझं डोसकं फिरवायला लागल्यास? झोप की गप। वय बाई, बसतो गप। खरं त्या अनिकाच्या आईनी जेव्हा तुझ्यावर हात उचलला होता की नाही, तेव्हा ऋषी सरांनीच तिला अडवलं होतं की नाही? मग आता त्यांच्या आणि त्यांच्या घरातल्यांबद्दल का उगा गैरसमज करायचा? निंगे, तुला काय सुद्धा कळत नाही, जरा गप राहा। आणि काय समज करून घ्यायचा आहे? ऋषी सर आहेतच चांगले, त्यांच्या घरचे आपल्याला कसं बघत होतो त्यावरनं सगळं कळलंच आहे। अगं पर कमळे, त्यांचा बी गैरसमज झाला होता की, वय का नाही? अगं कसला गैरसमज? असलं काय सुद्धा नसतंय, या सगळ्याचं मूळ एकच गोष्ट आहे। कुठली गोष्ट? पैसा, जो त्यांच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही, कळलं? या जगात गरीबाला कुणी बी किंमत देत नाही, कुणी ऐकूनच घेत नाही। अन्नपूर्णा आजी जेव्हा बोलत होत्या तेव्हा त्यांचं कसं सगळे ऐकत होते, तू आणि मी बोललो, कुणी किंमत दिली का? नाही का? कारण आपण गरीब आहे, आपण गावाकडनं आलोय, त्यांच्यासारखं नाही आपण। तुला सांगत होतो ऋषी सरांपासून लांब राहा, त्याचं कारण हेच होतं। बस, आता फक्त कॉलेज, अभ्यास, कबड्डी आणि हॉस्टेल एवढंच काय ते। तुला बी आताच सांगून ठेवतोय, तू बी एवढंच बघायचं। गप झोप आता। ऋषीच्या घरापर्यंत पोहोचली, ऋषीच्या घरापर्यंत। हाव, काय करते तू? अरे बापाने केवढा पैसा खर्च केलेला आहे या सगळ्या गोष्टींवर, आणि तू सगळ्याची नासधूस करतेस। राणी आजी, आपला प्लॅन फ्लॉप झालाय। ती कमळी त्या ऋषीच्या घरापर्यंत पोहोचली आणि तुला त्या पैशांचं पडलंय। शांत शांत हो, बाळा शांत हो, शांत हो। ती कमळी ऋषीच्या घरापर्यंत पोहोचली, कळतंय का तुला? आपला प्लॅन फ्लॉप झाला आणि दिस इज टू मच नाउ। शांत हो, ए बेटा, शांत हो, शांत हो।
शांत हो. इकडे इकडे. शांत हो. सगळं कळतंय मला, पण आता हे तुला सगळं सहन करावं लागेल. वेळप्रसंगी तुझ्या आईचा अपमान सुद्धा होईल, तो सुद्धा सहन करावा लागेल. पण तू सगळं सहन करायचंस याचा अर्थ तू गप्प बसायचंस असा नाही. म्हणजे म्हणजे ती तीड तंबडीची पोरखी. आपला अपमान करण्याची एकही संधी त्या मुलीने सोडलेली नाहीये, त्यामुळे तिला नाही सोडायचं. तसंही या गरीब फाटक्या लोकांकडे हरवण्यासारखं काय असतं काय या कमळीकडे? पण ती इथे एक स्वप्न घेऊन आली, कॉलेजात जाऊन शिक्षण घेण्याचं. तिला इथे या कॉलेजात शिक्षण घेऊन मोठं व्हायचं. ते मोडलं तर त्या गोष्टीचा तिला जास्त त्रास होईल. म्हणून तिचं ते स्वप्नच आपण पायदळी असं शिरडून टाकायचं. कळलं? कामिनीचा डाव पण वर्मावर खाऊ. अनिका, आर यू ओके ना? नाही म्हणजे काल प्राजक्ताकडे जे काही घडलं ते सगळं कळालंय आम्हाला. आय स्वेअर आम्हाला पण त्या कमळीचा फार राग आलाय. पण तू आता काय करायचं ठरवलंयस? नाही म्हणजे तिला एवढा सहजासहजी सोडू नकोस. एकतर अगोदर कॉलेजमध्ये तिने तुझा इन्सल्ट केला, नंतर तुझ्याच घरी तुझ्या मम्मीचा इन्सल्ट केला, ती ऋषी सरांसमोर. ऍटलिस्ट ऋषी सरांसमोर तरी तिने असं नव्हतं करायला पाहिजे. अनिका, अनिका, तुम्ही नोटीस केलं मी एवढं सगळं बोलत होतो तरी सुद्धा ती काहीच रिॲक्ट झाली नाही. म्हणजे ऋषी सरांचं नाव घेतलं तेव्हा सुद्धा नाही. स्ट्रेंज यार. Dude, you just keep calm and wait. अनिका आत्ता काहीच नाही बोलणार, आता डायरेक्ट ॲक्शन दिसेल. Let's go. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. बरं कमळी, काल जे झालं ते नक्की तू मनातून काढून टाकलंस ना? अहो होय सर, असं काय करताय? विसरलोय मी. बरं ये. नाही सर. गुड मॉर्निंग. बसा बसा. सो आजचा विषय आहे पोएटिक जस्टिस. मे आय कम इन? येस येस सर, प्लीज कम इन. सॉरी मिस्टर ऋषी, म्हणजे मी तुम्हाला क्लासच्या वेळेला डिस्टर्ब करतोय, पण काय ना की मला एक महत्त्वाची न्यूज द्यायची. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बसा. सो स्टुडंट्स, मला तुम्हाला एक महत्त्वाची बातमी द्यायची. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या इथे नवीन ॲडमिशन घेतलेली आहे त्यांना इथे एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे, आणि जी उद्याच असेल. कमळे, हे आलं काय? अगं ती प्रवेश परीक्षा असते, कॉलेज ॲडमिशनला खरं ते बी अचानक. काय झालं काय? नाही झालं काय? नाही, तुम्हाला या मनात येऊ शकतं की अचानक ही एक्झाम कशी काय आली, पण नाही, घाबरायचं काहीच कारण नाही आहे. काय की ज्यांनी नवीन ॲडमिशन घेतलेली आहे ते स्टुडंट्स या कॉलेजमध्ये खरोखरच शिकायला डिझर्व करतात की नाही यासाठी एक्झाम आहे. कसं आहे ना की आपलं हे कॉलेज म्हणजे मुंबईतलं काय रादर राज्यातलं बेस्ट कॉलेज आहे, आणि दर्जा टिकवायचा झाला तर मेरिट हे हवंच. सो
नवीन ॲडमिशन्स लक्षात ठेवा, जर का ही परीक्षा पास झालात तरच तुम्ही इथे शिकू शकाल, नाहीतर तुम्हाला कुठेतरी जावं लागेल दुसरीकडे. कॅरी ऑन. या. मॅडम, तुम्ही सांगितलं तसंच केलंय. तुम्हाला हवं तसंच होईल. हो, नक्की. कमळे, आपण परीक्षेत नापास झालो तर आपल्याला कॉलेजच्या बाहेर काढणार होय. पण काय ग कमळे, हे समज आपण अभ्यास करावा म्हणून हाय का उगा कोणी खेळ केलाय? काय माहित नाही ग. अगं पण तू कशाला टेन्शन घेतेस एवढं? मी आहे की तुझ्या संग. आपण पास होऊ एकदम फास्टात. होय, ते खरं आहे. पण कमळे, या वेळी विषय इंग्रजीचा आहे. दुसरा कुठला विषय असता तर राहिलो असतो तुझ्या भरोशावर. पण खरं आता आता आपण शिकायला आलोय तर काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. कशाला टेन्शन घेतेस? चल लायब्ररीत जाऊ. अरे, लायब्ररीत चाललाय तो वाटतं. होय. गुड गुड. आज सर जे क्लासमध्ये बोलले ना ते जरा ऑड वाटलं मला. आय मीन, शी एक्झाम जनरली घेत नाहीत आणि घेतली तरी प्रेपरेशनसाठी वेळ देतात. शी डिरेक्टली अनाऊन्स नाही करत. जरा विचित्र आहे सगळं. एनिवे, मला इंग्लिश जरा अवघड जातं आहे नो, सो मी तुम्हाला मदत करू शकतो. नाही. देवच पावलं की सर. सर मला प्लीज मदत करा सर. ते की नाही सर, माझं आणि इंग्रजीचं जन्मापासून जरा हार्डवेअरच आहे. तेवढा जर सुटला तर झालंच की मग. नाही सर, अहो आम्ही आमचा अभ्यास करू की. होय. आता म्हणजे आता इथं शिकायला आलोय म्हटल्यावर कुठली बी परीक्षा असली तर त्याची तयारी आम्हासनीच करायला पाहिजे की नाही. आम्ही करू आमचा अभ्यास. पण तुम्ही विचारलं त्यासाठी खरंच थँक्यू. चल निघे. एक मिनिट कमी. काल जे झालं त्यावरून तू अजूनही चिडली असशील तर आय एम रिअली सॉरी अगेन. अहो सर, नाही तसं काहीच नाही. तुम्ही कशा पाहिजे सॉरी बोलताय? कालचा विषय तर आम्ही कालच विसरलो. आणि हां, ह्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आम्ही खरंच लायक आहोत की नाही ह्याची ही परीक्षा असणार असेल तर ही चांगलीच संधी आहे ना स्वतःला सिद्ध करण्याची. आम्ही पास होऊ सर. आम्ही लय अभ्यास करू. होय की नाही निघे? गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. कमळे, यो की नाही माणूस नाही देव माणूस आहे बघ. तेवढं इंग्रजीचं गणित सोडू बाबा. चल अभ्यास करूया. वा यार अनिका, यू आर सो जीनियस. काय गेम खेळलीस. या पेपरमुळे तर ते 100% उद्या फेलच होणार आहे. हा उद्याच्या टेस्टचा पेपर. व्हॉट? ओरडू नकोस. हा उद्याच्या टेस्टचा काय खराखर पेपर नाही आहे. आपल्याला कमीला असं सांगायचं आहे की हा उद्याच्या टेस्टचा पेपर आहे. मग त्या गावच्या आपला 0 मिळणार आणि ती या कॉलेजच्या बाहेर फेकून जाणार. हा पेपर त्या कमीला देऊन ये, तिला पटवून दे की हा उद्याच्या टेस्टचा पेपर आहे. निगी, काय रे? खूप महत्वाची गोष्ट आणली मी तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो. काय? हे बघ, उद्याच्या एक्झामचा क्वेश्चन पेपर. एक्झाम पेपर? हळू हळू. काय सांगायला हे बोलू नकोस. हे बघ, तुला कळतंय का मी किती रिस्क घेऊन आलोय? मला फक्त सांग, तुला हवाय का नकोय? आता हे काही विचारणं झालं वय?
माझ्याकडे काही पैसे बिसे नाही तर आधीच सांगून ठेवतोय. मी तुझ्याकडे पैसे मागितलेत. तुझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा तू मला दे. आता पैसे नाहीत तर उद्या पास होणं महत्वाचं आहे. वय वय पण काय रे, तू का माझी एवढी मदत करायलायस? काय भानगड? भानगड कसली यात? हे बघ, माझ्याकडे तर पेपर आहे, मला तर चांगलेच मार्क मिळतील. पण उगाच बाकीच्यांना डाऊट येईल ना. त्यापेक्षा सगळेजण चांगले मार्क काढू आणि सगळे हॅपी राहू. हा वय वय त्या दिवशी उगाच चिडलो तुझ्यावर. मग सॉरी आणि थँक्यू. हा मी काय म्हणतोय, हेच क्वेश्चन येणार आहेत तर ह्याचा नीट अभ्यास कर. हा तयारी चांगली कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. अगं कमळे, छा कोण होतोय बाई ज्याने इंग्रजीचा शोध लावलाय? मला तर एकदा गावला की नाही टकुरच फोडतो बघ त्याचं. अगं या परीस आपली मराठी भाषाच बरी आहे, एकदम साधी सरळ आणि सोपी आहे. नाहीतर ही इंग्रजी लईच वाकड तिकडे आहे की. आता हे बघ की, सायकोलॉजी यसने सुरू व्हायला पाहिजे तर पीने सुरू होतंय. हे बघ, निमोनिया एनने सुरू व्हायला पाहिजे तर पीने सुरू होते. मला तर काय बी कळणं झालंय कमळे. आता हे बघ, विंड अँड विंड हे दोन्हीचा बी अर्थ वेगवेगळा आहे. हे बघ, लेजर. आता याच्यात झेड कुठं आहे बरं? कोणी बनवलंय काय माहिती. इथे डोसकं फुटायची वेळ आली माझी. अगं येडे, एवढा का डोसक्याला त्रास करून घेतेस? व्याकरण असतंय ते. हे बघ, हे वाच तुम्ही लिहिलेलं सोपं आहे. अगं कमळे, तेच करायलोय मी, पण माझ्या डोक्यात काय बी ना बघ. वाचून वाचून नुसती भूक लागली मला. निंगे, एवढं संपवायचं मगच खायचं. वाच. ए कुठं? अगं पाणी तर पितो. पी. हॅलो अनिका. हॅलो आई. हो जस्ट पोचलो मी. हो जेवून घेतो मी. हां काळजी नको. अगं किती काळजी करशील. हे बघ, एकदा या रिसॉर्टचं काम सुरू झालं ना की सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. हां नाही करणार जागरण, वेळेवर झोपेन, वेळेवर खाईन. बरं ऐकून घे मी काय म्हणतो ते. तू आणि बाबा वेळेवर औषधं घ्या. ओके, गुड नाईट, बाय. आई पण गौरी, उद्या तुझा वाढदिवस आहे. मला माहिती आहे तू जिवंत आहेस. माझ्या मनात तेव्हाही तूच होतीस आणि आजही तूच आहेस. पण माझा नाईलाज आहे. बाकी सगळं तुला माहीतच आहे नाही का.